चला तर मग मुलांनो, आज आपण बघूया लाकूड तोड्याची गोष्ट। मुलांनो, एक रामपूर नावाचं छानसं गाव होतं। त्या गावात सर्वजण अगदी गुण्या गोविंदाने राहत असत, जो तो आपल्या कामात मग्न असायचा। आणि बरं का मुलांनो, आपला लाकूड तोड्याही अगदी तसाच होता। तो जंगलात जाऊन लाकडं तोडायचा, ते विकायचा आणि विकून मग आपले पोट भरायचा। लाकूड तोडा अगदी साधारण, तो प्रत्येक गोष्टीत समाधानी असायचा। आणि मग काय मुलांनो, आपलं रोजचं काम म्हणून लाकूड तोडण्यासाठी जंगलात निघाला। लाकूड तोड्या स्वतःतच मग्न होऊन आनंदाने चालत होता, विचार करत होता, चालत होता। बघा मुलांनो, लाकूड तोड्या जंगलात आला बर का। आता तो रोजप्रमाणे आपलं काम करत होता। लाकडं तोडायचा, त्यांना विकायचा आणि मग पोट भरायचा। तसंच तो आजही करत होता। त्याने लाकडं तोडली, आता तोडलेल्या लाकडाची लाकूड तोड्याने छान मोडी बनवली बर का मुलांनो। आता ती मोडी घेऊन लाकूड तोड्या हळूहळू बाजारात निघाला। मुलांनो, बघितलं का? आता लाकूड तोड्या बाजारात पोहोचला बर का। तो फार खुश होता, कारण त्याने केलेल्या कामाचा मोबदला त्याला आता मिळणार होता। मुलांनो, आपला लाकूड तोड्या रोजप्रमाणे आजही छान काम करत होता। पण तो रोजप्रमाणे जंगलात न जाता एका नदीकाठी एका झाडाखाली गेला। आणि नदीकाठी असलेल्या त्या पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांचा आवाज या सर्वांनी त्याला मनमोहित केलेलं होतं। आणि मग असं करता करता लाकूड तोड्याची ती कुऱ्हाड त्याच्या हातातनं निसटली आणि पाण्यात जाऊन पडली। अरे बापरे! मग आता बिचारा लाकूड तोडा काय करणार? तो त्याची कुऱ्हाड शोधत बसला, कारण ती कुऱ्हाड म्हणजे त्याचा जीव की प्राण। त्याशिवाय तो त्याचे पोट भरू शकत नव्हता। बिचारा लाकूड तोड्या, तो फार गरीब असतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी देखील पैसे नसतात। तो मोठमोठ्याने रडू लागतो। आणि मग काय, तिथे देवी प्रकट होतात आणि मातेला तो त्याची व्यथा सांगू लागतो। लाकूड तोड्याचे म्हणणे ऐकून देवी पुन्हा नदीत जातात आणि त्याच्यासाठी चांदीची कुऱ्हाड आणतात। ही घे बाळा तुझी कुऱ्हाड, असे ते म्हणतात। यावर तो कुऱ्हाड माझी नाही असं उत्तरतो। देवी पुन्हा पाण्यात जातात आणि सोन्याची कुऱ्हाड घेऊन वर येतात। घे बाळ तुझी कुऱ्हाड, असं त्या म्हणतात। पण यासाठी देखील तो नकार देतो। नंतर देवी पुन्हा पाण्यात जाऊन त्याला त्याचीच कुऱ्हाड आणून देतात। त्या कुऱ्हाडीला बघून लाकूड तोड्या फार आनंदी होतो आणि देवी मातेला त्याची कुऱ्हाड मागू लागतो। आणि बरं का मुलांनो, देवी त्याच्यावर खूप प्रसन्न होतात आणि म्हणतात की बाळ, मी तुझी प्रामाणिक असण्याची परीक्षा घेत होते आणि तू त्या परीक्षेत पास। कथेचे नाव ससा आणि वाघ। ही काही काळापूर्वीची गोष्ट आहे। एक निर्दयी वाघ जंगलाचा राजा होता। तो खाण्यासाठी अनेक प्राण्यांना मारायचा, त्यामुळे जंगलातील सर्व प्राणी त्या वाघाला घाबरायचे।
तो वाघ दिवसभर प्राण्यांच्या शोधात पूर्ण जंगल फिरत असायचा, पण त्या वाघाच्या भीतीमुळे सगळे प्राणी इकडे तिकडे लपून बसायचे. मग एके दिवशी सर्व प्राण्यांनी ठरवले की आपण आपल्या राजाशी बोलून त्याची समजूत काढू. आणि मग सर्व प्राणी एकत्र वाघाच्या दिशेने जाऊ लागले. आणि सर्व प्राणी वाघाकडे येतात. सर्व प्राणी एकत्र पाहून वाघाला खूप आनंद होतो आणि म्हणतो, तुम्ही सगळे कुठे लपून बसला होता? खूप वेळापासून मी तुम्हाला शोधत होतो. त्यातील एक प्राणी बोलला, राजा, आम्ही तुमच्या भल्यासाठी काहीतरी विचार करत होतो. तेव्हा त्यापैकी एक चतुर कोल्हा वाघाकडे गेला आणि प्रेमाने म्हणाला, महाराज, तुम्ही आमचे राजा आहात, आम्ही तुमचे सेवक आहोत. आता तुम्ही म्हातारे आणि कमकुवत होत आहात, तुम्ही घरी का नाही राहत? आम्ही वचन देतो की दररोज एक प्राणी तुमच्या अन्नासाठी घेऊन येत जाऊ. तुम्हाला आता शिकार करण्याची गरज नाही. आता तुम्ही शांतपणे आपल्या घरी राहून जेवणाचा आनंद घेऊ शकता. ही ऐकून वाघाला ती युक्ती आवडली. वा, पण जर तुम्ही प्राणी पाठवू शकला नसाल तर मी हव्या तितक्या प्राण्यांना मारून टाकीन. तेव्हा सर्व प्राणी म्हणाले, नाही नाही राजा, आम्ही आमचे वचन पाळू. असे बोलून सर्व प्राणी चालले गेले. आणि वाघाला ही खूप आनंद झाला आणि तो विचार करू लागला की आता मला शिकार करण्याची गरज नाही. त्या दिवसापासून दररोज एक प्राणी वाघाच्या गुफेत जायचा आणि वाघ त्यांना खाऊन टाकायचा. एके दिवशी सशाचा गुफेत जाण्याचा नंबर होता, पण तो ससा खूप हुशार होता. त्यालाही बिलकुल आवडत नव्हते की वाघाने त्यांना मारून खावे. म्हणून त्यांनी गुफेत जाता जाता त्याने काहीतरी युक्ती लढवली. गुफेत जाताना त्याने सोबत उंदीरलाही घेऊन गेला आणि तो ससा आणि उंदीर हळूहळू चालत त्या वाघाजवळ जाऊ लागले. आणि तिकडे त्या वाघाला खूप जोरात भूक लागलेली होती. छोटासा ससा बघून त्याला जास्तच राग आला होता आणि आजचे खाण्यासाठी आलेले प्राणी बघून ससा दिसताच त्याचा राग भडकला. त्याने विचारले, तुम्हाला कोणी पाठवले? तुम्ही खूप लहान आहात आणि माझ्या जेवणाला खूप उशीर झाला आहे. मला खूप भूक लागली आहे. छोट्या सशाने नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज, कृपया माझे म्हणणे ऐका. माझ्याबरोबर आणखी 5 ससे पाठवण्यात आले, पण वाटेत एका वाघाने त्यांना शोधून खाऊन टाकले. तो म्हणाला की तो जंगलाचा राजा आहे. मी कसाबसा पळून जाण्यात यशस्वी ठरलो. दुसरा वाघ कुठे आहे? दुसरा वाघ. तो ससा त्या वाघाला त्या जंगलामध्ये बनलेल्या एका विहिरीकडे घेऊन गेला आणि तिथे तो त्या विहिरीमध्ये राहतो असं सांगून त्यांनी त्या वाघाला विहिरीकडे घेऊन गेले आणि सांगितले की तो त्याच्यामध्ये राहतो. ससा बोलला की राजा, तुम्ही त्या विहिरीमध्ये बघा, तो तिथेच आहे. तेव्हा त्या वाघाने त्या विहिरीमध्ये बघितले. त्याला वाटले की हा तोच वाघ आहे जो म्हणत होता की मी राजा आहे. म्हणून मग त्या वाघाने जोरात आवाज केला. त्याचाच आवाज त्याला परत ऐकू येत होता. तेव्हा वाघाला ही वाटले की खरंच हा दुसरा वाघ आहे आणि मग तो वाघ त्याच्यावर हमला करत होता. पण तो वाघ नसून एक त्याची प्रतिबिंब होते.
म्हणून तो वाघ जस करायचा तसंच पाण्यात दिसणारे त्याचे प्रतिबिंब करत होते. अस करता करता वाघाने पाण्यात उडी मारली. पाण्यात उडी मारल्यानंतर त्याला बाहेर निघता येत नव्हते. त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्याला बाहेर येता आले नाही. त्यामुळे तो त्या पाण्यामध्ये मरून गेला. हुशार ससा आणि उंदीर खुशी खुशी घरी आले. त्यांनी आपले हिमतीने आणि चतुराईने सर्व प्राण्यांचा जीव वाचवला. शिक्षा, बल से बुद्धि श्रेष्ठ है. लाल टमाटर, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला. लाल टमाटर, लाल टमाटर, लाल टमाटर, लाल टमाटर. मिर्ची बोली सुन लो आकर, मिर्ची बोली सुन लो आकर. मैं पतली सी हरी हरी, मैं पतली सी हरी हरी, दौड़ लगाऊं खड़ी खड़ी, दौड़ लगाऊं खड़ी खड़ी. लाल टमाटर, लाल टमाटर, मिर्ची बोली सुन लो आकर. लाल टमाटर, लाल टमाटर, मिर्ची बोली सुन लो आकर. टमाटर बोला मिर्ची रानी, टमाटर बोला मिर्ची रानी, क्यों इतनी इतराती हो, क्यों इतनी इतराती हो. पतली सी तुम, दम भी कम है, पतली सी तुम, दम भी कम है. क्यों गुस्सा मुझे दिलाती हो, क्यों गुस्सा मुझे दिलाती हो. लाल टमाटर, लाल टमाटर, मिर्ची बोली सुन लो आकर. लाल टमाटर, लाल टमाटर, मिर्ची बोली सुन लो आकर. मैं बच्चों को प्यारा लगता, मैं बच्चों को प्यारा लगता, गोल गोल हूँ सबको भाता, गोल गोल हूँ सबको भाता. तुम तो खूब रुलाती हो, तुम तो खूब रुलाती हो, सबको दुख पहुँचाती हो, सबको दुख पहुँचाती हो. लाल टमाटर, लाल टमाटर, ओहो लाल टमाटर, लाल टमाटर, मिर्ची बोली सुन लो आकर, मिर्ची बोली सुन लो आकर. लाल 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 टमाटर, लाल 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 टमाटर, मिर्ची बोली सुन लो आकर, मिर्ची बोली सुन लो आकर. मम्मा मम्मा मिर्ची बोली सुन लो आकर. ला 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 लाल टमाटर, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला. रंगांची नावे. चला मुलांनो, आज बघूया मराठी रंग. लाल रंग, पिवळा रंग, गुलाबी रंग, निळा रंग, हिरवा रंग,
आकाशी रंग, पांढरा रंग, काळा रंग, नारंगी रंग, जांभळा रंग, राखाडी रंग, धन्यवाद। तारों की दुनिया, आसमान में चमके तारे, लगते कितने प्यारे प्यारे। आसमान में चमके तारे, लगते कितने प्यारे प्यारे। छोटे छोटे नन्हे नन्हे, झिलमिल झिलमिल करते तारे, झिलमिल झिलमिल करते तारे। रात अंधेरी जब होती है, राह दिखाते हैं ये तारे, राह दिखाते हैं ये तारे। आते हैं जब काले बादल, छिप जाते हैं तब ये तारे, छिप जाते हैं तब ये तारे। आसमान में चमके तारे, लगते कितने प्यारे प्यारे। आसमान में चमके तारे, लगते कितने प्यारे प्यारे। आसमान में चमके तारे। चलो बच्चों, आज सुनते हैं सच्चे हिरण की कहानी। सच्चा हिरण। एक बड़ा सा जंगल था। उस जंगल में तरह तरह के पेड़ थे। उस जंगल में तरह तरह के पेड़ों पर फूल थे, फल थे। लेकिन वहाँ पे एक छोटा सा हिरण भी था, जो कि बहुत प्यारा था। वो हिरण अपने ही धुन में मगन रहता, अपने ही काम करता रहता, धीरे धीरे चलता फिरता, घास खाता, अपना ही काम वो दिन भर करता रहता था। हिरण बहुत शांत स्वभाव का था। तभी उस घने जंगल में एक बड़ा सा मोटा सा शेर आता है, जो धीरे 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 जंगल की सैर कर रहा होता है। लेकिन शेर की नजर तभी अपने हिरण पर पड़ती है। जो शेर बहुत ही बहादुर होता है, लेकिन शेर दयालु भी उतना ही था। वो धीरे 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 हिरण को देखते देखते हिरण के तरफ गया। अब हिरण को भी शेर दिखाई देता है। वह उसे देख के थोड़ा डर जाता है और शेर हिरण की तरफ देख के बोलता है, तेरे बाकी साथी कहाँ है? और तू तो बड़ा बहादुर लगता है, तू तो मुझे देखकर भागा भी नहीं। हिरण उससे शांत स्वभाव से कहता है, मैं अपने झुंड से बिछड़ गया हूँ महाराज। आप मुझे खा लोगे तो आपका पेट कहाँ भर पाएगा। आप मुझे अपने बुढ़ापे के लिए अपने साथ रख लो। जब आप बूढ़े हो जाओगे, आप शिकार न कर सकोगे, तब आप मुझे खा लेना। मैं जब तक इतना बड़ा हो जाऊंगा कि आपकी काफी दिनों की भूख मिटा पाऊंगा। तब शेर कहता है, लेकिन तब तो तू आसानी से भाग जाएगा।
हिरन कहता है, नहीं महाराज, आप विश्वास करें, मैं कभी झूठ नहीं बोलता। अब शेर को ये उसकी बात समझ कथा का नाम है मूर्ख बकरी। एक बार की बात है, इस जंगल में एक लोमड़ी रहती थी। वह बहुत चालाक और स्वार्थी थी। वह खुद को बहुत होशियार समझती थी। एक दिन ऐसे ही वह लोमड़ी जंगल में टहलने निकली। टहलते टहलते उसे प्यास लगी और उसकी आदत थी कि दूसरे जानवरों को वह कैसे मूर्ख बनाए। टहलते टहलते उसे एक कुआं दिखा और वह उस कुएं के पास गई। पानी पीने लगी। पानी पीते पीते उसका पैर फिसला और वह पानी में जाकर गिरी। उसने निकलने की बहुत कोशिश की पर वह निकल नहीं सकी। वह जोर जोर से चिल्ला रही थी, पर उस कुएं के पास कोई नहीं था। तभी उस कुएं के पास में से एक बकरी जा रही थी। तब उसे उसकी आवाज सुनाई दी। फिर वह बकरी इधर उधर देख रही थी कि आवाज कहां से आ रही है। तब उसने कुएं में देखा तो उसे वह लोमड़ी देखी। वह बोली, अरे तुम यहाँ क्या कर रही हो? तब लोमड़ी बोली, पानी पी रही हूँ और यह पानी बहुत मीठा है। तुम भी आ जाओ, तुम्हें भी प्यास लगी होगी ना। तब बकरी ने भी उस कुएं में छलांग लगाई और वह लोमड़ी और बकरी दोनों पानी पीने लगे। पर बेचारी बकरी को पता नहीं था कि वह लोमड़ी कितनी होशियार है। बकरी बोली, अरे हाँ, यह पानी तो बहुत मीठा है। तब लोमड़ी बोली, तुमने पेट भरकर पानी पी लिया। बकरी बोली, हाँ हाँ, मैंने पानी पी लिया। चलो अब बाहर निकलते हैं, लोमड़ी बोली। तब बकरी बोली, पर बाहर कैसे निकलेंगे? तो लोमड़ी ने कहा कि अब मैं तुम्हारे पीठ पर चढ़ती हूँ, बाद में तुम्हें बाहर खींच लूंगी। तो बकरी बोली, ठीक है, तुम मेरे पीठ पर चढ़ जाओ।
लोमड़ी बकरी के पीठ पर चढ़ गई और वह बाहर निकल गई। बकरी बोली, अब मुझे बाहर निकालो। तब लोमड़ी हंसते हुए बेचारी बकरी को अकेले छोड़कर चली गई। कहानी का बोध, कभी भी किसी पर भी भरोसा नहीं करना चाहिए और कोई भी काम करते समय थोड़ा सोचकर ही काम करें। पुस्तक। मेरी पुस्तक रंग बिरंगी, कहे कहानी यह सतरंगी। मेरी पुस्तक रंग बिरंगी, कहे कहानी यह सतरंगी। कहती बातें नई पुरानी, जैसे बोले दादी नानी। कहती बातें नई पुरानी, जैसे बोले दादी नानी। परीलोक की सैर कराती, कभी कभी वो हमें डराती। परीलोक की सैर कराती, कभी कभी वो हमें डराती। कभी हंसाती, कभी रुलाती, दुनिया की हर बात बताती। कभी हंसाती, कभी रुलाती, दुनिया की हर बात बताती। मेरी पुस्तक रंग बिरंगी, कहे कहानी यह सतरंगी। पेड़ हमारे साथी, ला 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 ला। पेड़ हमारे साथी है, छाया हमको देते हैं। पेड़ हमारे साथी है, छाया हमको देते हैं। बाढ़ से हमें बचाते हैं, मीठे फल भी देते हैं। बाढ़ से हमें बचाते हैं, मीठे फल भी देते हैं। पेड़ हमारे साथी है, छाया हमको देते हैं। पेड़ हमारे साथी है, छाया हमको देते हैं। पेड़ कितने जरूरी है, फिर भी बेचारे कटते हैं। पेड़ कितने जरूरी है, फिर भी बेचारे कटते हैं। हम भी पेड़ लगाएंगे, संसार को हरा बनाएंगे। हम भी पेड़ लगाएंगे, संसार को हरा बनाएंगे। पेड़ हमारे साथी है, छाया हमको देते हैं। पेड़ हमारे साथी है, छाया हमको देते हैं। पेड़ हमारे साथी है।